बघू शकता मित्रांनो एवढीशी चिमुकली पोरगी हरिहरगड। जय श्रीराम। आपलं लक्ष आहे ना खालती पायगडे ठेवा। खूपच भन्नाट आणि थरारक अनुभव आहे हा। लिटरली गोरेगडच्या आठवणीत हा ट्रॅक करणार। काय पडणार वरती थोडासा पायऱ्याचा विषय। जय शिवराय मित्रांनो, कशा सुशेष आहात ना। आज आपण आलोय महाराष्ट्रातील सगळ्यात खतरनाक ट्रॅक करायला म्हणजेच हरिहरगड। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही हरिहरगडला कसं यायचं आणि जर तुम्ही नाशिकला स्टे करायचं तर कुठे स्टे करायचं A to Z डिटेल व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर जास्त वेळ न होता चला व्हिडिओ सुरुवात करूया। मित्रांनो मी आता हर्षवाडीमध्ये इथे बाईक पार्क केलेली आहे आणि वन विभागाकडून 30 रुपयाचं तिकीट असते। ते घेऊन आपल्याला डायरेक्ट त्या डायरेक्शनला जायचं आहे, तो आहे हरिहरगड। मित्रांनो तिथं आपण बाईक पार्क केली, त्याच्यानंतर हे बघा हे पाण्याचं ओढ आहे, आपल्याला पार करायचं आहे। तिथून नंतर वरती चढत चढत आपल्याला ते जायचं आहे। ते 80 डिग्री इन्क्लाइन स्टेप्स। मित्रांनो गडावर जाण्यासाठी 2 वाट आहेत, एक म्हणजे निरगुरपाडा आणि दुसरं म्हणजे हर्षवाडी। तर मी ट्रॅक हर्षवाडीतून स्टार्ट केलेला आहे, कारण हर्षवाडीचा ट्रॅक आहे तो 1 तासात तुम्ही कंप्लीट करू शकता। पण जर तुम्ही निरगुरपाडातून केला तर तुम्हाला 1.5 तास लागू शकतो किंवा हे जास्त आहे, कारण त्यात कसं आहे चढाव आहे। त्या कारणाने मी म्हणतो ते स्किप करा, तुम्ही हर्षवाडीत या, त्याच्यानंतर तुम्ही 1 तासात हरिहरगडला पोहोचून जाल। मित्रांनो हरिहरगडचा पुण्यापासून डिस्टन्स 260 किलोमीटर्स आहे आणि जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तुम्हाला 160 किलोमीटर आरामात पडून जाईल। तर मित्रांनो जर तुम्ही इथे स्टेचं बघत असाल नाशिकमध्ये तर मी तुम्हाला एक लॉज सांगतो। नाशिकमध्ये पंचवटी आहे, तुम्हाला माहिती असेल, इथे मी स्टे केलं होतं। लॉजमध्ये एक धर्मशालाच आहे, तुम्ही स्टे करू शकता। जर तुम्ही सोलो किंवा फ्रेंडसोबत येत असाल तर 250 पर डे इथे आहे। तुम्हाला आता व्हिडिओ दिसेल बघा। तर मी आता आहे विराम लॉजला, नाशिकला मी स्टे केलेला आहे आणि बाईक इथेच पार्क आहे, खूप सेफ आहे। 250 पर डे चार्जेस केलं येतं त्याने आणि मी 2 डेज स्टे केलेलं आहे नाशिकला, 2 दिवसाचा स्टे इथं केलेला आहे। तर 500 चार्जेस आहे, 250 पर डे, खूप स्वस्त आहे, तुम्ही नक्की विजिट करा। आणि जर या साईडला गेला तर पंचवटी आहे, तर रात्री वगैरे इथे फिरलो मी, फिरण्यासाठी खूप काही आहे। तर आता आपण डायरेक्ट जाऊया हरिहरगडला। मित्रांनो फक्त तुम्हाला 15 मिनटं लागतील ह्या बेसला येण्यासाठी आणि त्याच्यानंतर फक्त तुम्हाला नाही अर्धा ट्रॅक करायला लागेल वाटते, डायरेक्ट तिथं पोचणार तुम्ही। मित्रांनो आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहे, फक्त 5 मिनिटाचा ट्रॅक बाकी आहे, त्याच्यानं आपण त्या ठराविक पायऱ्याजवळ पोचून जाऊ। मित्रांनो आपण पाण्याला पोहोचलोय, 80 डिग्री असलं इन्क्लाइन हरिहरगडच्या फोर्ट पायऱ्या। आणि जर तुम्ही इथं ट्रॅक करत असाल तर चष्मा किंवा मोबाईल वगैरे सगळं बॅगमध्ये टाका, कारण जर पॉकेटमध्ये ठेवला इथून पडला तर तो गेलाच। तर मित्रांनो आपण आता पोहोचलो आहे हरिहरच्या पायथ्याशी। माझ्या मागे बघू शकता तुम्ही, इथून आपल्याला हा ट्रॅक करत वरती जायचं आहे। खूपच भारी हा व्हिडिओ होणार आहे। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मित्रांनो आता आपण ट्रॅक करणार आहे हरिहरच्या थरारक पायऱ्या। इथून बघा ह्या पायऱ्या स्टार्ट होतात आणि वरती आहे तो दरवाजा, आपल्या तिथं जायचं आहे। मित्रांनो ट्राय करा की तुम्ही जास्त वेट आणू नका जेव्हा हरिहरगड ट्रॅक करणार तेव्हा, आणि ट्राय करा तुमचा वेट आहे स्टेपच्या त्या साईडला टाका। हे स्टेप्स गोरेगडपेक्षा जास्त डिफिकल्ट नाही, गोरेगड थोडं डिफिकल्ट आहे याच्यापेक्षा। तर मित्रांनो इथं बघा हे कोपण्या दिल्यात बघा, कोपण्या धरून आपल्याला वरती जायचं बंद आहे, कारण मध्ये गेलं खूप भन्नाट व्ह्यू आहे। मित्रांनो नक्की विजिट करा तुम्ही हरिहरगड। आणि कधी कधी एक जागेवरती तर कोंबण्याच नाही, तर सही खतरनाक ट्रॅक आहे मित्रांनो। तर हा फक्त फर्स्ट स्टेप आहे, त्याच्यानंतर आपल्याला अजून एकदा वरती जायचं, वळून मारून परत वरती चढायचं। एकदम गोरेगडची आठवण येते मित्रांनो, गोरेगड। आणि काही होते मित्रांनो हात सोडू नका, जागे जागी कोपऱ्या दिले त्याला आणि मागचा व्ह्यू बघा। रोड फोटो फोटो। तर मित्रांनो माकड देखील त्या कारणाने जपून बरं का, त्यांना त्रास देऊ नका। जर त्यांना त्रास दिला जे हातात आहे ते सगळे घेऊन जाते। हल्दी लक्ष द्यावा, कारण एक जागेवरती खोकण्याच नाही तेव्हा। काय पडलं वरती? माकड आहे। काय पडलं ते? स्प्राईटचं बॉटल नाही रे, माझं नव्हतं स्प्राईट, घेऊन गेला असेल वरती।
बघा ना मित्रांनो, जागोजागी माकडं म्हणते. चौकात जाऊया आपण. फक्त माकडांना बघायचं नाही, जर माकडांना बघितलं तर ते अटॅक करते. त्यांच्या डोळ्यात जर बघायचं नाही मित्रांनो, आपल्याला फक्त फोकस स्टॅप्सवरती ठेवायचं आहे आणि आपला पाय. हो भाई सही आहे मित्रांनो, आपण ऑलमोस्ट पोहोचलोय पहिल्या दर्जाजवळ. आणि एवढाही ट्रॅक डिफिकल्ट नाही आहे, सिम्पल आहे. 80 डिग्री इन्क्लाइन पायऱ्या इथे. आणि मेन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं कोपऱ्या दिल्या आहेत, त्याने खूप इझी पडते. जर तुम्हाला हाईटचा फोबिया वगैरे असेल तर तुम्ही थोडं सांभाळून या, बाकी एवढं काय नाही. तर मी सजेस्ट करतो तुम्ही जर हरिहर केला असेल तर नक्की गोरगड व्हिजिट करा. येस स्लोली. आपण पोचलोय गडाच्या पहिल्या दर्जावर. मित्रांनो गडाच्या पहिला दर्जा होते अभि बघा एकच नंबर. जसं पण आपल्याला असा एरिया आहे इथला, त्याचे पहाडकर वगैरे असतील तुमचं सोळाचं राहण्यासाठी. आणि इथला समोरचा विभाग. मित्रांनो आपण गडाचा पहिला दर्जा काढलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथून छोटासा पॅसेज आहे. केवढा हाईट आहे बघा. इथून आपल्याला जायचं आहे एकदम गुहामध्ये ना असं कोरलेलं आहे कव. आणि ह्या साईडला बघा हे बघा खोलवर दरीच आहे खालती, त्या कारणाने आपण राईट साईडने जाऊया. जर तुम्ही हरिहरला असाल तर हे काय आहे मला नक्की सांगा. एक्झॅक्टली काय आहे आणि कशासाठी लक्षात ठेवण्यासाठी आहे. हा एवढासाच होल दिलेला आहे आणि समोर आहे तो एक डोंगर आहे. खूप भारी ट्रॅक होता मित्रांनो, एकच नंबर. एवढं थरारक म्हणतात पण तेवढा काय वाटला नाही. तर गोरखगड तुम्हाला याच्यापेक्षा जास्त वाटला होता. आता आपण बसलो एकदम चांगल्या सुस्थितीत असलेल्या ह्या पायऱ्या. गर्दी खूप आहे त्या कारणाने आपण चौकात जायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे माकड आहे, त्या कारणाने तुमच्या बॅगमध्ये काही चिप्स वगैरे पाणी बॉटल काहीच फाटवू नका, सगळं बॅकपॅकमध्ये टाका. चला मॉर्निंग मॉर्निंग आहे. मी आता बरोबर पुढे थांबलो बघू शकता. कोण तरी तिकडे जाऊ पण वाटत नाही. ऑलमोस्ट मी डेड एंडला थांबलेलो आहे कारण खूप गर्दी आहे, त्यासाठी असं कॉर्नरवर थांबावं लागतं. मित्रांनो थोडं लोक उतरत आहेत. आणि खूप छोटासा नॅरो पॅसेज आहे, तिथून एट टाइम एकच जाऊ शकतो व्यक्ती. त्याच्यात थांबावं लागतं. दरवाजा काढला, त्याच्यानंतर आपण सरळ आलो. त्यानंतर परत या पायऱ्या चढावर खूप चांगला कष्ट नाही, खूप भारी वाटतं मित्रांनो. वन डे ट्रॅक आहे, नक्की विजिट करा तुम्ही हरिहरगड. तर मित्रांनो आता आपण पोहोचणार एकदम डेड एंडला, सगळ्यात शेवटचा आहे पॉइंट. भीड़ है क्या? नहीं कोई भीड़ नहीं है अभी. है ऐसा ही है थोड़ा, लेकिन इधर पकड़ने के लिए है थोड़ा. हाँ है क्या पकड़ने के लिए? पकड़ने के लिए है वो खोपड़ी रहती है ना इधर, वही है, उससे पकडणं पडेल. चला मित्रांनो आपण शेवटच्या पॉइंटला पोहोचलोय. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट सपाट भूभाग पोहोचणार. थोडासा पायऱ्याचा विषय. जागा सगळे कोपऱ्यात, त्यासाठी काही विषय नाही. सगळं जायचं. माझ्या मागे तुम्ही बघू शकता बस खतरनाक यो यूट्यूबर चॅनल अजय एक्सप्लोर ब्लॉग. एक्सप्लोर ब्लॉग थँक्यू. आता आपण एकदम छोटासा पॅसेज आहे, त्यातून आपल्याला वरती जायचं. कादरामध्ये कोरलेलं आहे बघा. 67 19 80 मैं जा रहा हूँ. हा छोटासाच पॅसेज आहे, दगडामध्ये कोरलेलं आहे. येस फायनली आपण पोहोचलो आहे गडाच्या टॉपवरती. हा इथला एरिया
मित्रांनो आपण इथून आलो, हे वय शॉप आहे, तिथून एक वाट जाते, तिथून आपल्याला असं वरती जायचं. येस येस मित्रांनो, आता पोहोचलो आपण हरिहरगडच्या टॉप. हा इकडचा सपाट भूभाग तो आहे गडाचा सगळ्यात टॉपचा व्यू, तिथे जाऊया आपण. मित्रांनो खूप भारी वाटतं हा ट्रॅक करून, एकदम सुकून भेटला. जे 2 वर्षापासून मी वाट बघत होतो हरिहरगड ट्रॅक करायचा, सक्सेसफुल झाला 2 वर्षानंतर. मागच्या टायमाला मी प्लॅन केला होता पण थोडं फ्रेंड्सचा प्रॉब्लेम झाला, त्याच्यानंतर थोडं पर्सनल विषय. पण आज भाऊ आपला सोलो आलेला आहे नाशिकमध्ये हरिहरगड एक्सप्लोर करण्यासाठी. मित्रांनो इथं आहे पाण्याचं टाकं, आणि त्या टाक्याच्या नंतर समोर बघा हनुमंतरायाची मूर्ती आहे, आणि समोर तिथं आहे मंदिर, तर तिथं जाऊया. त्याच्यानंतर आपण हे टॉपला जाऊया. मित्रांनो आता आपण पोहोचलोय गडावर असलेला चपेटधन मारुतीरायाच्या मूर्तीजवळ. हे मारुतीरायाची मूर्ती आणि त्याच्या मागं आहे हे तलाव. मित्रांनो इथे बघा हे पाण्याचं टाकं आणि हे महादेवाचं लिंग इथे खूप भारी प्रकारे दगडामध्ये कोरलेलं आहे बघा इथे. मित्रांनो बघा आता एक नंबर भन्नाटच्या जागेवरती आलो आपण. समोरचा व्ह्यू बघा, एकच नंबर बघा. हरिहरगडवरती एवढं काही विशेष नाही फिरण्यासाठी, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या त्या थरारक पायऱ्या आहेत 80 डिग्री इन्क्लाइनच्या, त्याच करण्यासाठी लोक इथे येतात. गडावरती सपाट भूभाग, तुम्हाला 4-5 पाण्याचं टाके भेटणार आहे, अनेक धान्य कोठार आहे, पण जो इथला व्ह्यू आहे तो खूपच भारी आहे. नक्की विजिट करा तुम्ही हरिहरगडला. मित्रांनो आता आपण एकदम टॉपला पोहोचलोय. हा दगड बघून मला कलावंतीन दुर्गची आठवण येते. कलावंतीन दुर्ग जर तुम्ही बघत असाल तर स्ट्रेट अशीच खडाई आहे, पण तिथं गावाले ना त्यांनी रोप दिलेला आहे. ते तो रोप वगैरे काय नाही, आपल्याला डायरेक्ट असंच तरच वरती जायचं आहे. चला मग. खूपच थरारक अनुभव आहे मित्रांनो. जर तुम्ही इथे असाल नक्की ट्रॅक करा. तर जागोजागी धरण्यासाठी आहे, तर तुम्ही धरून आरामात वरती चढू शकता. तर मित्रांनो जागेवरती धरण्यासाठी आहे, तर तुम्ही इझिली पोहोचू शकता. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे गडाच्या टॉपवरती. इथला हा भन्नाट व्ह्यू बघू शकता. समोर तो डोंगर दिसतो, तो बघूनच खूपच भारी वाटतोय मला. आपण तिथं फिरलोय. अशा प्रकारे आपण पूर्ण हरिहरगड एक्सप्लोर केलेला आहे. तर मित्रांनो आता आपण हा ट्रॅक उतरत आहे. खूप भारी प्रकारे आपण हरिहरगड एक्सप्लोर केलेला आहे. ह्या पायऱ्या बघू शकता दगडामध्ये कोरले आहेत, एवढा विशाल कातळ. तर मित्रांनो आता आपण उतरतोय या कातामधून खालती. खूपच भन्नाट आणि थरारक अनुभव आहे हा. लिटरली गोवेगडच्या आठवण येते हा ट्रॅक करताना. जर मित्रांनो इथे तसं पायकडे लक्ष नक्की द्या, कारण आहेत ना पूर्ण स्लिपरी झाले. माहित नाही इथून पाणी कुठून पडतंय सगळं कातातून, पण पूर्ण स्लिपरी झालेले आहेत. शूज चांगल्या क्वालिटीचे घ्या, कारण रिस्क खूप आहे मित्रांनो. मित्रांनो आता आपण उतरतोय या पायऱ्या. त्याचे कोपणे चौकात उभा आणि आपलं लक्ष आहे ना खालती पायगडे ठेवा. जाऊ शकतो. तर मित्रांनो गडाचा आपण जो सगळ्यात डिफिकल्ट होता तो पोर्शन काढलेला आहे. आता आपण जाणार आहे पहिल्या दरवाजाजवळ. पण जर सॅटर्डे संडे आला तर येऊ शकता, मोस्टली तसंच येतात तुम्ही या. बाकी माझं सजेशन आहे तुम्ही वीकडेजला या. वीकडेजला क्राऊड कमी असतो, खूप भारी प्रकारे तुम्हाला एक्सप्लोर करता येईल. बघू शकता मित्रांनो एवढीशी चिमुकली पोरगी हरिहरगड. जय श्रीराम. मित्रांनो इथला व्ह्यू बघा हरिहरगड उतरताना. बस भारी व्ह्यू भन्नाट. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. शेवटचं म्हणजे भावा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटू असल्याच कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.